शनिवार वाड्याच्या 283व्या वर्धापन दिनानिमित्त पतितपावन संघटनेच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला। पतितपावन संघटना गेले 12 वर्षांपासून शनिवार वाड्याचा वर्धापन दिन साजरा करत आहे। यानिमित्त ज्येष्ठ इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे आणि कॅप्टन नारायण राजवाडे यांना पुणेरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। पुणेरी पगडी, शाल आणि स्मृती चिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप होते। कामगार नेते राजेश तांडेल यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले। यावेळी प्रबोधन पुणेचे मिलिंद काची, पतितपावन संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब वाढवणे, सुनील तांबट, नगरसेवक दिलीप उंबरकर, श्रीकांत शेळीमकर, शेखर दांडेकर, मनोज नायर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बापू घाटपांडे, सुनील भैरट, शिरीष कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी समर्थ ढोल ताशा पथकाने ढोल ताशा वाजवत वातावरण भारावून टाकले। हिंदू तरुणांची आक्रमक संघटना पतितपावन हिची स्थापना झाली। आजही ती आपल्या विचारासाठी प्रचंड संघर्ष करत आहे आणि अशा संघटनेने दिलेला हा पुरस्कार माझ्यासाठी बहुमोल आहे। आज या व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत।